मित्रांनो, मी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून अखेरा अर्थसंकल्प सादर केला. मला थोडीशी तरी अक्कल आहे की राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो आणि त्या निमित्तानं मी प्रमुख असलं किंवा मी सभासद असलो तर मला वाटतच असतं मला जास्तीत जास्त शेअरमध्ये दिलं पाहिजे, संचालक बोर्डाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे. मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. इथं बसल्यानंतर किती लोकांना वाटत नाही की माझं आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असावं, पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून. त्याच्यामुळे आहे त्याच्यात आपण आपला संसार कसा चालवता, आपला प्रपंच कसा चालवता, आपल्या मुलाबाळांना कसं दर्जेदार शिक्षण देता, त्यांची लग्न कार्य करता, ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करता. तुम्ही त्याच्या कुटुंबाचा विचार करता, तसंही दोघं माळेगाव सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांचा विचार करतात. आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो. देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात. मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली. आज तारीख आहे 28. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो. आम्ही म्हणजे तो सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण काम 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी. आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले. राहिलेल्यामध्ये मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्याचा युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला काल कोल्हापूरला होतो, तिथेही मला लवकर सांगा, लोक पैसे भरतात वाट बघत बसले. आणि त्याच्यामुळं परिस्थिती निरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ही सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे. ही मी बँकांना पास आउट केलेली आहे. मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही, ही देवेंद्रजींनी एकटाच राहून, नाहीतर तुम्हाला वाटायचं ही काय मी करत चाललेला आहे. आम्ही तिघांनी मिळून ते केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना ज्यांचं दूध जात आहे त्या दुधाचे पण पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत. बहुतेक दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.